5 लाख रुपये दिल्यानंतरही सासरी पैशासाठी छळ. नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज. तर आताच एक प्रकरण वैष्णवी हगवणीचं जे काही प्रकरण झालंय त्याच प्रकारची पुनरावृत्ती बीडमध्ये झाल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच नवविवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या. तर मंडळी चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कुठली आहे घटना. तर मंडळी घटना आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाडा या गावातील जांभुरी वस्ती या ठिकाणची. या ठिकाणी काय झालं माहिती का, पैशासाठी सासरच्या व्यक्तीकडून या मुलीचा छळ करण्यात आला. तिला पैशाची मागणी करण्यात आली व नंतर जेव्हा हा सर्व छळ तिला सोसानासा झाला त्यानंतर तिने विहिरीत उडी मारून स्वतःचं जीवन संपवलं आहे. तर मंडळी चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे. पैशासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून लग्नाच्या 56व्या दिवशीच विहिरीत उडी मारून आत्महत्या. गेवराई तालुक्यातील तलवाडा या ठिकाणी जी काही जांभूर वस्ती आहे येथील ही घटना आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरे अशा 3 जणांवर आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 7 जुलैला त्या दोघांचा विवाह झाला होता व 31 ऑगस्टला नवविवाहितेने तिची जीवन यात्रा संपवली आहे. सासरच्यांनी 5 लाख रुपये दिले होते तरी आणखी पैशाची मागणी केली जात होती. सोनाली अंकित गर्जे, 20 वर्षे, जांभुरी वस्ती, तालुका गेवराई, जिल्हा बीड असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेची आई दैवशाला वनवे राहणार राजुरीमळा या ठिकाणी तक्रार सोनाली यांचा विवाह अंकित गर्जेसोबत झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच तिचा सासरी छळ सुरू झाला व जेव्हा मुलगी नागपंचमीला तिच्या घरी जाते व झालेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगते त्यावेळेस ती तिच्या सासरच्याकडून कांद्याचा व्यापार चालू करण्यासाठी पैसे घेऊन ये असे म्हणत छळ केला जात होता. यासाठी पतीकडून मारहाण देखील केली जायची. या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्या मुलीने आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी अंकित गर्जे, एकनाथ गर्जे आणि प्रतिभा गर्जे यांच्या विरोधात तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी उशिरापर्यंत कुणालाही अटक केली नव्हती. मुलगी ही एकुलती एक असल्याचे तेथील त्यांच्या आईवडिलांनी सांगितले आहे.